तर एक महत्त्वाची बातमी समोर येते। शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी एक खळबळजनक दावा केलेला आहे। 2014 पासून मला अनेक ऑफर येत आहेत। विधान परिषदेसंदर्भातही विचारणा झाली होती, मात्र या ऑफर मी कधीही स्वीकारल्या नाहीत। मी शरद पवारांशी निष्ठावंत आहे, असं वक्तव्य या ठिकाणी शशिकांत शिंदेंकडून करण्यात आलं। मला 2014 पासून बऱ्याच ठिकाणी मला तशा प्रकारची चर्चा झाली होती, होत होती। शेवटी काय तुम्ही म्हणाली वस्तुस्थिती आहे, विधान परिषदेमध्ये काही स्पेस लागतो, चेहरा लागतो, जो सरकारच्या पक्षाची भूमिका मांडणारा स्ट्रॉंग असावा लागतो। मी असं म्हणणार नाही, परंतु विधान परिषदेमध्ये आम्ही काही असे लोक होतो की त्यांच्या आम्ही ज्यावेळा बोलायला उभा राहायचो किंवा मुद्देसूद मांडायचो त्यावेळा त्याचा निश्चितपणाने उल्लेख ज्यावेळा आमच्याबद्दल आभारच्या बाबतीमधलं भाषण होतं त्यावेळा मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि अनेक सदस्यांनी केला। मला वाटतं की आत्ताच्या ह्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची चर्चा काही लोकांनी आमच्याशी करण्याचा प्रयत्न केलेला होता। त्या केल्यानंतर सुद्धा माझं नेहमी एकच तत्व असतं की मी शरद पवारांचा निष्ठावंत पाईक आहे। मला 2014 पासून बऱ्याच ठिकाणी आणि दुर्गावती चौकात भीषण अपघात घडलाय। भरधाव कारनं महिलेला धडक दिली आहे। चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती आहे। पुढील तपास सुरू असून आता चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नागपुरात ही दुर्घटना घडलेली आहे। राणी दुर्गावती चौकात हा भीषण अपघात घडलाय। हा अपघात सीसीटीव्ही चित्रित झालेला आहे। दरम्यान या भरधाव कारने एका महिलेला धडक दिली आहे, तर हा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।